मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना आमचं काम आवरलं आहे सगळं आणि मला ना साड्यांना पिको फॉल करायचे आता. तर हे ना किती 2-3 दिवस झाले असेल तसे ना मी पिको फॉलच नाही केले साड्यांना. तर कस्टमरच्या साड्या आलेल्या आहे, आता त्यांना पिको फॉल करते. आणि आज आहे ना स्टुडंटला ना सर्टिफिकेट पण द्यायचे, ट्रॉफी पण द्यायची आहे ज्यांचे क्लास पूर्ण झाले त्यांना. तर आज तो पण कार्यक्रम आहे. तर आता ना 12 वाजता येणार आहे स्टुडंट, तोपर्यंत मी आता पिको फॉल करून घेते, नंतर माझं पण आवरायचं आहे. आल्या दीदी चाललंय सामानच करायचं काम दीदीचं. मी आले आम्ही आणल्यापासून तसंच होतं ठेवलेलं. तुमच्या ते घ्या पाहिलं होतं. हां आता ते सामान रचून ठेवलं आहे सगळं. ऐक ना त्या पिशवी जाईल ती दे ते शीट मास्क टाक त्याच्यात. सगळे ते जास्त वजन होतं आणि त्याच्यामुळे ती पिशवी अशी होऊन गेली. पाय ना नको ना गं. आणखी ओरडल त्याला. शीट मास्क टाक. दीपूचं ओरडल हात मारायचा. भारी भारी ना. मी लय म्हणते, पैसे लागले नवीनच फोन घ्या. 700 रुपये लागले. 700. मला वाटली नवीनच फोन घ्या. हा काय दीदी इथं काय काम शीट नाही मास्क माझं, पाच असते ना कधीच बरं का. 5-6 आहे ना. 3 शीट मास्क मला. नाही 5 पाच आयलाइनर महागच होतं. काम सामान आणलंय आम्ही. छोटे शॅम्पू छोटे हवे आणा तासा रसायला. हे लय छान आहे ना मिनी फेशियल किट. लय भारी, मला लय आवडले ते. तुझ्या करता छोटीशी आपण करून पाहू त्याने फेशियल. किती भारी आहे ते. लय मी छान नाहीच आहे. म्हणतो ते बळच दिलं ते सरांनी. नाही म्हणतो ते मला नाही घ्यायचं म्हणलं सर. त्याचा रिझल्ट पण छान आहे. रिझल्ट लय छान आहे. मी एकदा बघा. चला आता आपण सामान ठेवून देऊ. ये मस्त रचा काचींवर मस्त ते कुकूस होऊन जेट सपनाला ब्लाऊज शिवायचे आता. पाय पाय आली ग चल ना. एवढे लांब. लगेच टाकून पण असे कपडे घालून येते तुला गरम नाही होत का ग? लय भारी ती फ्रॉक आहे. लग्नाला चालली काय? अशी धरून येत पाहिलं कसं बटरफ्लाय. फाटलं नाही दोन्ही पण सर फाटलं वाटतं. चाललंय. उठ पार्लर खोलायचंय. हे ते हात बांधले आजारी झाले ती पट्टे बांधले. पट्टी बांधली. नको, मोकळं छान दिसतं ते. जसं लागले हा ना बाई. मांजर सोड. आमचं म्हणजे सोडू का कसं? उंदीर जाईल. मंगेश माझा झोपेल. चाल ना तिथे. उठ ना. अगं लय येड्यावानी करतो आम्ही हा दुसरं लय बाकीचे आहे तुझं बाजूला ठेव, ते जाताना घेऊन जाईल. दीदी आज चालली तिच्या हे घरी. काय आहे ग? आयलायनर डायरेक्ट असं का? डायरेक्ट दीदीने ॲक्शन केली तसं का? पुरी काढायची. मी extra काय जरा ये नंतर घेतलं हे किट. ये नंतर घेतलं मग ते हा. हातात घेईन का बा. दीदी ना आता माझं फेशियल करणार आहे नवीन फेशियल किटने. तर ग्लो आला पाहिजे मला. तुला आता सांगते, कस्टमर पैसे देणार आहे लई, त्याच्यामुळे कस्टमरला ग्लो आला पाहिजे. आता सगळी तयारी मीच करून दिलेली. पाणी घेऊन दिलं आहे वाटीत, परत स्पंज दिला आहे सगळं. आता मी घेतलं असतं पण तू देऊ राहिली. शटाप क्रीम स्क्रब जेल आणि पॅक इतके भारी. मला इतके आवडते ते फेशियल किट. मस्त मिनी फेशियल किट आहे. आता दीदी मस्त माझं फेशियल करणार आहे. खुर्ची बरं आहे बाई. भांडे खायचे जेवायला जायचं म्हणजे पाहून येऊ दे. जास्त लागेल मला तुम्हाला काय कसं पैसे देणार आहे आणि गिरायकालाच निम्म काम सांगायचं.
ती आता चहापोळी खाऊन येईल असं त्याच्या हात तिखट नसणार आहे. तुला काय होऊ राहिलं? फायनली माझं फेशियल झालं आहे आता. आणि ग्लो दिसतोय का तुम्ही सांगा कमेंट करून, कारण या पोरीने केले नाही खूप त्याच्यामुळे ग्लो दिसतोय. दिसतोय ना? गोरी गोरी दिसते. नाद नको करू, फेशियल कोणी करेल? मोहिनी ब्युटी पार्लर. तर आता माझं चालू आहे मेकअप. दीदी इकडे. नाही ना नाही आता तू जसं घातलं तसं मला सपना पण कशी पाहिजे. सपनाले भारी मेकअप येतो, हेअरस्टाईल येते. आता दीदीला बरं डायरेक्ट कॉन्टॅक्ट लावून काही म्हणलं मला सांगतो काय दीदी तर एवढे केस कधी होते अशी कापलं नाही, आता नाही कापले होते. आता नाही कापायचे मला. तो तेव्हा कट करेल त्याच्यावर नाही दोनदा कापले. तीनदा hair cut झाले नाही, ते एवढेच असते माझे. कमरेच्या खाली मेकअप आर्टिस्ट स्वतः ब्युटिशियन असल्यावर हा फायदा राहतो. स्वतःचा मेकअप. पल्लवी आली आता, पल्लवी पण आवडते. ही मॅडम आवरून झोपली आता. चार्जिंगच करते नाही तशी शायनिंग मारते. अरे चल पुढे चल, येतच कार्यक्रम आहे. चला डान्सला लग्न आहे. त्याला कार्यक्रम आहे ना, जेवढं गुलाबजाम खात भेटतील. दादाला बोलू. झाले कसे तुम्ही पडदे बिडदे का वडा इकडं पडदे बिडदे इकडंच घे. हां शिवानी आपलं सामान सापलं. आम्ही तिघीजणी ब्लॅक ब्युटी आहे. हा या पण दोघी पल्लवी मी का हो दीदी, हे काय म्हटले घालू का? हेच राहून देऊ. खायला छोटीच. हाय. ए साजनची गेलेले गेले, आली तिकडून. चला राहू बे आता एक एक सर्टिफिकेट आण ना ते. मुलींचं आहे ना आता सर्टिफिकेशन झालं होतं आणि मस्त आहे ना थोडंसं एन्जॉय पण केला 5-1 मिनिटं. नंतर पार्लरमध्ये कस्टमर पण आलेले होते. आणि आपल्या रील्स वगैरे ना सगळे इंस्टाग्राम ID वरती अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट ID त्याच्यावरती आहे. मस्त रील्स बनवले तर नक्की बघा. आणि पार्लरमध्ये एवढी गर्दी झाली होती आता. फेशियलचे कस्टमर, वॅक्सन ते मम्मीनी पण काही कस्टमर केले. माझे स्टुडंट पण कस्टमर करत होत्या. आणि आता लग्नाचा सीझन पण चालू आहे. ब्रायडल ऑर्डर सुद्धा चालू आहे. आणि आपल्या मेकअप आर्टिस्ट ID वरती ना मस्त ब्रायडलचे ना मेकअपचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेले, तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि गमे अपेक्षा ID त्याच्यावरती ना आपले मिनी ब्लॉग पण आहे. दीदी चालले आता तिच्या घरी डायरेक्ट रांजणगावला. फुगे फुगे बाईला. तिथे मला करमणार नाही ना गं. मला फुगे फुगले बघ. चालले मी चालले. मला फोन कर, हा फोन कर. संध्याकाळी फोन कर मला. व्हिडिओ कॉल. हां व्हिडिओ कॉल. हां. आपलं होतं. सर्टिफिकेट मस्त घरी गेले का पार्लरमध्ये लावून दे. काय असं ठेवून द्यावं. हां जे क्रीम आणि ते लावायचं राहिलं असेल ते पण ठेव बरं का. क्रीम आणि ते लावायचं काय लाव मला काय समजलं पुढं काय. या का लाईनीत आपलं कसं आहे तसंच.
आणलाय बाजार करून. किती दिवसातून का 2 आठवड्यापासून बाजार नाही. 15 दिवस झाले. ऑर्डरमुळं तर आज फार करायची कांद्याची भाजी. कर ना. तू तर एवढंच बाजार आणला ग. शेपूची, पालकाची, कोबी, वांगे, गवारीच्या शेंगा, मिरच्या, आलं, डांगर काही नव्हतं अगं एवढं. डांगर जाऊ दे. एवढं काही नव्हतं घेण्याजोगं बाजारात. तसं मेथीची भाजी होती पण एवढी चांगली नव्हती अगं. काहीच नव्हतं राहिलं आपल्याला भाजीला. मग किती कांदा मटकी आणली. हम्म. मटकी कुठे येते कुठे वाटतं मटकी 20 रुपयाची मटकी 1 किलो 2 बटाटे. पिशव्या नेल्या होत्या ना. हा मग दिलं याच्यात सगळं जड जड वस्तू आहे इकडं. ती प्युअर वाटते पाहिजे तुला आवडते. हा मला लय आवडत. तिकडून खराब आहे काही नाही ना. नाही अगं देतच नव्हतं बाबा बदलून. म्हणलं असंच ना खराब काही खराब होते आणि तरी घ्या म्हणायचे. म्हणलं असं नाही म्हणलं लय भारी लागते ते. व्यवस्थित लावा म्हणलं. ते त्याचं कवर पाय व्यवस्थित द्या म्हणलं घेते मी 1 ते किलो. पाय ना कवर लय आवडलं मला. किती भारी आहे दीदी हे. याचेच पैसे लावित ते पॅकिंगचे आणि ते एवढे. मी काय महाग नव्हते 50 रुपये किलो. एवढे महाग नाही वाटले मला. आम्ही ना ते एक नवीन रेसिपी ट्राय करतोय. कालपासून अंडे आणून ठेवले, ब्रेड आणून ठेवले, पण करायलाच वेळ नाही भेटला. चमचा देऊ माग छोटा. मला अंडे मिक्स करायला नाही आवडत, त्याच्यामुळे मम्मी करून देणार. मी फक्त तव्यावर मिक्स करायला नाही आवडलं तर चालत पण खायला आवडलं पाहिजे. याच्यात छोटा चमचाच नाही, खाल्लं पाहिजे. पाटी ते मला ती प्लेट देते की टाकायला तुला बरी. ब्रेड आहे ना आता त्या अंड्यामध्ये हे असे करायचे. काय करायचे ग, मिक्स करायचे आणि मग ते तव्यावर भाजायचे. फ्राय करायचं. हा फ्राय करायचे. पहिल्यांदाच करायला असे लई नको टाकू अंडे. म्हणजे 3च घेतले. त्या मिरचीचं लई ठसका येतोय. ते कोथिंबीर मुळे असं दिसते जास्त ना. तुम्हाला फक्त त्याच्यात असं हे करून दे, टॅप टॅप तो पाव ब्रेड. मग मी भाजून घेते. जिरे पण टाकायचे, हळद पण टाकायची. फायनली आमचा ब्रेड तयार झाला. आता अंडा ब्रेड एकदम भारी ठेवते पण. झाला का. तेल टाकू का आता साईडनी. टाकू का. असते ना आता ब्रेड तयार झाले. आता अंडा ब्रेड आता मी ना खाऊन घेणार लगेच गरम गरम. मम्मी तोपर्यंत आहे ना दुसरे तयार करते. दादा आलो, दादाला परत गरम गरम करावं लागेल. त्याला पण खायचं होतं, तो म्हणत होता सकाळीच. तर आता मी मस्त गरम गरम खाऊन घेते. आणि मी पहिल्यांदाच खाते, पण पाहू आता कसं लागतं.